कोणताही मीडिया आपण बघायला गेलो, म्हणजे अगदी तो सिनेमा असू दे, कुठली सिरियल असू दे, कुठला OTT प्लॅटफॉर्म असू दे, या सगळ्यामध्ये जो जॉनर सगळ्यात जास्त बघितला जातो तो असतो पोलीस, तपास, डिटेक्टिव्ह, या सगळ्याशी रिलेटेड ज्या असतात त्या खूप जास्त बघितल्या जातात. मग आणि तिथं ना एक शब्द नेहमी कान वाढत असतो की फॉरेन्सिक तपास, फॉरेन्सिक डिपार्टमेंट. मग हे नक्की आहे तरी काय? हे फॉरेन्सिक काय आहे हे आज नीट समजून घेण्यासाठी आपण आपल्या बियॉन्ड बुक्सच्या आजच्या भागामध्ये बोलवलं आहे शेफाली भास्कर हिला, आणि तिच्याकडून आपण समजून घेणार आहे की हे नक्की फॉरेन्सिक आहे तरी काय. तर शेफाली, तुझं बियॉन्ड बुक्स मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू मला बोलवल्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी. आणि जसं की त्यांनी सांगितलं, फॉरेन्सिक सायन्स ही एक खूप इंटरेस्टिंग आणि नवीन फील्ड आहे. तर ह्याच्याबद्दल मला सांगायला सगळ्यांना खूप आवडेल आणि अजून माहिती देण्याबद्दल मला इतका आनंद होईल की ह्या फील्डमध्ये अजूनही लोकांना माहिती नसल्यामुळे त्याच्याबद्दल माहिती, इन्फॉर्मेशन किंवा काय प्रोज आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत, काय ॲडव्हान्टेजेस आहेत, हे सगळं सांगायला मला खूप छान आवडेल. खरंच आम्हाला पण छान वाटेल. मला सांग आधी की तुझं बेसिक ग्रॅज्युएशन कशामध्ये केलंस? ओके, तर माझं ग्रॅज्युएशन बॅचलर्स ऑफ सायन्स आणि त्याच्यात विषय आहे फॉरेन्सिक सायन्स. जसा बॅचलर ऑफ सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे बेसिक स्ट्रीम्समधून एज्युकेशन होतं, तसंच सेम फॉरेन्सिक सायन्स पण एक अप्लाइड सायन्सचा भाग होतो. तर फॉरेन्सिक सायन्समध्ये तुम्हाला सायन्स ॲज वेल ॲज लॉ ॲज वेल ॲज आर्ट्स या सगळ्या विषयांचं एज्युकेशन दिलं जातं आणि हा एक अप्लाइड सायन्सचा भाग आहे. बरं, म्हणजे ही डिग्री जी असते ती BSc ची असते, ती 3 वर्षाची असते 12वी नंतर. बरं, आणि नंतर पुढे आपण पोस्ट ग्रॅज्युएट होऊ शकतो त्याची MSc डिग्री, त्याची मास्टर ऑफ सायन्स वाली डिग्री मिळते 2 वर्षाची. बरं, आणि त्या 2 वर्षात मग तुम्हाला जो वेगवेगळे ब्रांचेस आहेत फॉरेन्सिक सायन्समधल्या, त्यातल्या एका कुठल्याही ब्रांचमध्ये स्पेशलायझेशन करतात. अच्छा, पण मग हे जे आहे की फॉरेन्सिक सायन्स हा विषय तर हा खूप वेगळा आहे, तर या विषयाबद्दल थोडंसं सांग ना. तर फॉरेन्सिक हा शब्द हा एक लॅटिन शब्द वरून आला आहे. ह्याचा अर्थ असा होतो की लॉ एन्फोर्समेंटमध्ये, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट झाले, CBI, CID ॲज वेल ॲज बाहेरच्या देशातले FBI वगैरे आहेत, या सगळ्यांमध्ये मदत करायला ज्या सायन्सचा वापर होतो, ज्या विज्ञानाचा वापर होतो, त्याला आपण फॉरेन्सिक सायन्स म्हणतो. तर फॉरेन्सिक सायन्समध्ये आपले बेसिकचे जे सब्जेक्ट्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, हे तर असतातच. त्याच्यासोबत आर्ट्सचा विषय जसा मी म्हणला सायकोलॉजी, मानसशास्त्र, तोही येतो. लॉचा विषय म्हणजे पूर्ण क्रिमिनल लॉ जो असतो तो पूर्ण क्रिमिनल लॉ येतो. LLB मध्ये वेगवेगळे प्रकार असतात लॉचे, ह्याच्यात फक्त क्रिमिनल लॉ येतो. आणि ॲज वेल एज तुमचे कम्युनिकेशन स्किल्स येतात. अच्छा, तर कम्युनिकेशन स्किल्स हे कशासाठी मॅटर करतात, किंवा जेव्हा एक रिपोर्ट बनतो, फॉरेन्सिकचा रिपोर्ट हा तुम्हाला इतका व्यवस्थित बनवायला लागतो की त्या पूर्ण एका रिपोर्टवर त्या माणूस खरंच आहे का गिल्टी ते शोधता येतं का, तो खरंच इनोसंट आहे, त्यांनी काहीच केलं नाही आणि चुकून तो या गोष्टीत अडकला गेला. हे सगळं समजण्यासाठी कम्युनिकेशन स्किल्स ही शिकवले जातात. बरं, पण मग आता तू हे जे सगळे विषय सांगितलेस, तर या प्रत्येक विषयामध्ये आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो सेपरेटली? हो, प्रत्येक विषयामध्ये करू शकतो. बरं, मग ह्या विषयाच्या ऍडमिशन्स ज्या आहेत, म्हणजे BSc फॉरेन्सिक सायन्स एखाद्याला करायचं असेल, त्यात वेगवेगळे काय आहेत, डिप्लोमाज आहेत का, आणि जर ह्या ऍडमिशन्स घ्यायच्या असतील तर त्यासाठी प्रोसिजर नक्की काय आहे? तर आता बॅचलर ऑफ सायन्ससाठी जर ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या 12च्या मार्क्सवर ॲडमिशन होतं. 12वी सायन्स, फक्त 12वी सायन्सच्या मार्क्सवर ॲडमिशन होतं. आणि 12वी सायन्समध्ये तुमचा PCBच ग्रुप आहे, तर असं काही कंपल्सरी नाही. तुम्ही जर PCM बॅकग्राऊंडचे पण असेल तर तुम्हीही ॲडमिशन घेऊ शकता. आणि त्याच्यासाठी मार्क्सचे एक्सपेक्टेशन्स भरपूर आहेत, कारण कॉम्पिटिशन वाढली आहे. एका 50 जागेसाठी 600 ते 700 फॉर्म्स येतात. अच्छा, म्हणजे डायरेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता, तुम्हाला वेगळी CET वगैरे किंवा नीट असं काही नसतं? कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला नाही द्यायची. हे एक चांगलं त्यातलं हे आहे, म्हणून डायरेक्ट मुलं करू शकतात ऍडमिशन घेऊ शकतात. अच्छा, पण मग तिथं कट ऑफ खूप असतील? एक्सपेक्टेड कट ऑफ खूप असतात. आणि मग हे जे आहे याचे कॉलेजेस कुठे कुठे आहेत, म्हणजे मला तू महाराष्ट्रातलं पण सांग आणि बाहेरचं पण सांग.
तर महाराष्ट्रात गव्हर्नमेंटनी 2009 मध्ये 2 हम्म. कॉलेजेस बांधले. हम्म. एक औरंगाबादमध्ये बांधलं आणि हम्म. एक मुंबईत बांधलं. बरं आणि 2011 मध्ये सेम फॉरेन्सिकचं कॉलेज नागपूरमध्ये स्टार्ट केलं. बरं तर गव्हर्नमेंट इश्यूड 3 कॉलेजेस आहेत. बरं आणि प्रायव्हेटमध्ये साताऱ्यात यशवंतराव चव्हाणांनी BSc फॉरेन्सिकची डिग्री सुरू केली आहे. बरं आणि बाहेर म्हणजे व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त टॉप 2 कॉलेजेस जे आहेत, हां. एक आहे गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये हम्म. आणि एक आहे दिल्लीच्या अमेठी युनिव्हर्सिटीमध्ये. बरं असे 2 चांगले कॉलेजेस आणि आहेत. ह्या कॉलेजेसना प्रिफर याच्यासाठी केलं जातं कारण तिथे नंतर फॉरेन एक्सचेंज प्रोग्राम पण केले जातात. अच्छा तुमच्या बरं. मास्टर्समध्ये जर तुम्हाला कुठल्या अदर कंट्रीजमध्ये स्कॉलरशिप मिळून ॲडमिशन मिळत असेल तर तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटी थ्रू फॉरेन एक्सचेंज स्टुडंट म्हणून पाठवून त्यांच्याकडनंही मुलं आपण इकडे बोलवू शकतो, एनरोल करून घेऊ घेऊ शकतो. शकतो. बरं आणि महाराष्ट्रातलं जर कॉलेजेसचं रँकिंग्स चेक करायला गेलं हां. तर औरंगाबादचं कॉलेज हे टॉप फर्स्ट रँकला बरं बरं सेकंड मुंबईचं येतं आणि थर्ड नागपूरचं येतं. ह्याच्यामागं कारण असं आहे, औरंगाबादचा जेव्हा सिलेबस डिझाईन झाला हम्म. तो सिलेबस जसा रिक्वायरमेंट आहे कोर्सची हम्म. की बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत घेण्याची हम्म. तशा अकॉर्डिंग डिझाईन झाला. त्याचं टीचर हायरिंगही तसं झालं. ॲज वेल एज इक्विपमेंट जे लागतं फॉरेन्सिक सायन्सचे हां, हां, टेस्टिंगसाठी ते इक्विपमेंटचं इश्यूड पण गव्हर्नमेंटमध्ये त्या कॉलेजमध्ये जास्त झालं. हां. त्याच्यानंतरची प्रगती मुंबईच्या कॉलेजमध्ये झाली बरं आणि मुंबईनंतर नागपूरमध्ये त्याच्या त्या खूप लेट झालं. उशिरा सुरू झाला. आणि मला तेच विचारायचं होतं की ही जी सगळी साधन सामग्री लागते मग ती चांगल्या पद्धतीने अशी कॉलेजेसमध्ये उपलब्ध असते का? हो, प्रत्येक विषयासाठी प्रत्येक ब्रांचसाठी जे काही सामग्री लागते किंवा जे काही इन्स्ट्रुमेंटेशन लागतात हे सगळे कॉलेजेसमध्ये कॉलेज स्वतः प्रोव्हाइड करतं. आणि गव्हर्नमेंट इश्यूड कॉलेज असल्यामुळं त्याच्यासाठी आपल्याला इन पर्सन किंवा स्टुडंट्सकडून काही फंडिंग किंवा काही लागत नाही. बरं आणि तुम्हाला त्या इन्स्ट्रुमेंटेशनचा फुल ॲक्सेस असतो. अच्छा तुम्ही त्या इन्स्ट्रुमेंटेशनवर कधीही आपलं जर काही नवीन आपल्याला गोष्ट सापडली असेल आणि जर ट्रायल करायचं असेल तर प्रोफेसरच्या परमिशन थ्रू तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट ॲक्सेस करू शकता. असं बंधन कुठल्याही गोष्टीचा वापरण्यावर नाही. आता तू मला हे डिग्री बद्दल सांगितलं, तसंच मग डिप्लोमाचं कसं असतं? म्हणजे तुझ्या बोलण्यात आलं डिप्लोमाचं कसं असतं, हा डिप्लोमा इंजिनिअरिंगचा जो 10वी नंतर ऍडमिशन होते तसा डिप्लोमा नाही, हा पोस्ट ग्रॅज्युएशनचा डिप्लोमा. बरं बरं तुम्हाला ऍटलीस्ट कुठल्या तरी एका फील्डमध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे कुठलंही फील्ड चालतं? हा, तुम्ही BE असला, तुम्ही MBBS असला, म्हणजे सायन्सच हवं. बरं कारण बेस जर तुमचा सायन्स असेल तर त्याच्या पुढे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये फायदा होऊ शकतो त्या गोष्टीचा. बट काही वेळा कसं होतं की जर समजा तुमचं LLB आहे एज्युकेशन, तुमचं LLB झालंय 5 वर्ष आणि तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स हे शिकायचं आहे, तर त्याच्यात जर तुम्ही डिप्लोमा करायचा विचार करत असाल तर तो डिप्लोमा 1 वर्षाचा असतो, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा. आणि औरंगाबादच्या कॉलेजमध्ये हे 2 विषयांसाठी आहे. एक आहे फॉरेन्सिक सायन्स साठी आणि एक आहे कम्प्युटर्स म्हणजे डिजिटल फॉरेन्सिक साठी. अच्छा, ते पण त्यात येतं. आपण त्याच्याकडे जाणारच आहोत नंतर ऍक्च्युली. कारण फॉरेन्सिक हे 2 विभागात सध्या डिवाइड झाला आहे. एक आहे ट्रेडिशनल फॉरेन्सिक आणि एक आहे डिजिटल फॉरेन्सिक. तर ट्रेडिशनल फॉरेन्सिक मध्ये आपले जे बाकीचे सगळे ब्रांचेस आहेत जसं की फिजिक्स झालं, बायो झालं, केमिस्ट्री झालं, ॲज वेल एज इंजिनिअरिंग, अकाउंटिंग, मेडिसिन, ही सगळे बाकीचे जे विषय आहेत ह्या सगळ्यांचा मोड तुम्ही ट्रेडिशनल फॉरेन्सिक किंवा ट्रेडिशनल क्राईम सीन्स मध्ये होतो. आणि डिजिटल फॉरेन्सिक जे आजकालच्या दुनियात खूप झालेलं आहे. डिजिटली इंडिया जेवढा पुढे चाललाय तेवढाच फॉरेन्सिकचा स्कोपही पुढे झालाय, सायबर सिक्युरिटीचा स्कोप त्या गोष्टींमुळे पुढे झालाय. तर ह्या कारणांमुळे डिजिटल फॉरेन्सिकला आता गेले 4-5 वर्षांपासून महत्व येणं जास्त झालं. ज्यांना कम्प्युटर सायन्स हे झालंय, ज्यांचं समजा BTech इन कम्प्युटर सायन्स झाले, तेही PG डिप्लोमा इन सायबर फॉरेन्सिक्स, डिजिटल फॉरेन्सिक्स करू शकतात. त्यांच्यासाठी ते सोपं आहे, त्या विभागात जाणं सोपं आहे कारण त्यांनी ग्रॅज्युएशनच त्या विषयांमध्ये केलेलं आहे. तिथे पण डायरेक्ट एंट्री असते. डायरेक्ट एंट्री असते डिप्लोमासाठी. जी CET लागते ती MSc साठी. मला तेच तुला विचारायचं होतं, MScचं कसं? पोस्ट ग्रॅज्युएशन साठी CET लागते, ती युनिव्हर्सिटी हेल्ड करते. त्या ह्याच्यात तुम्ही मल्टिपल बट
औरंगाबादच्या कॉलेजचा रूल आहे की तुम्हाला बॅचलर्स इन सायन्स फॉरेन्सिक सायन्सच कंपल्सरी आहे. अच्छा, असे वेगवेगळे रूल पण आहेत ते म्हणजे. बाकीच्या स्ट्रीम्सना डायरेक्ट मास्टर्सला ऍडमिशन अलाउ नाही करत. कारण स्पेशलायझेशन मध्ये तुम्ही डायरेक्टली जाताय तर तुम्हाला बेस ऑफ फॉरेन्सिक सायन्स हे माहिती असणं गरजेचं आहे. तर मग हा रूल जर तुम्हाला मास्टर्सही करायचं आहे तर तुम्ही पीजी डिप्लोमा इन फॉरेन्सिक सायन्स 1 वर्षाचा करा आणि त्याच्यानंतर मास्टर्सला सेम कॉलेज सीईटी ऍडमिशन घ्या. तर जे 5 वर्षाचं शिक्षण आहे ते तुमचं 6 वर्षाचं होणार. फक्त हा एवढाच मिनिमल फरक आहे हा औरंगाबादच्या कॉलेजसाठी आहे. तेच जर तुम्ही गुजरातच्या GFSU मध्ये शिकत असाल, गुजरात फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीमधून, तर तिथे तुम्ही अदर ग्रॅज्युएशन करून डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता. सेम, बट मास्टरसाठी फॉरेन्सिकला सीईटी ही कंपल्सरी आणि ती युनिव्हर्सिटी इश्यूड सीईटी असते. ती कॉमन सीईटी आणि त्याच्यानुसार तुम्हाला कॉलेज मिळेल हे नसतं मास्टर्स. आणि मग असं असतं बघा की BSc ला तुमचे केवढे काय मार्क्स आहेत त्याच्यावरतीच तुम्हाला MSc साठी कुठलं डिपार्टमेंट मिळेल वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे घेता येतं. MSc फॉरेन्सिकचाही रूल कसा आहे, MSc फॉरेन्सिकच्या पहिल्या वर्षात बेसिक 6 जे विषय आहेत, मेन इम्पॉर्टंट फॉरेन्सिकच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी ज्या 6 विषयांचा यूज होतो त्या 6 विषयांमध्ये तुम्हाला टोटल पर्सेंट पडून त्या कट ऑफवर MSc सेकंडला तुम्हाला डिपार्टमेंट चूज करता येईल. सेकंड इयरला. आणि तो कट ऑफ कसा डिपेंड होतो, ज्यांचे पर्सेंटेज टॉप 3 जे आहेत ते आपल्या चॉईसचं डिपार्टमेंट चूज करू शकतात. आणि औरंगाबादच्या कॉलेजला टोटल 4 डिपार्टमेंट आहेत आणि त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 6 मुलं फक्त अलाउड आहेत. फक्त 6. कारण मी जसं म्हटलं बॅचलर्सच्या डिग्रीसाठी 50 मुलं फक्त 50 आणि 700 ते 800 अर्ज 1000 पर्यंत. त्याच्यानंतर आणि फक्त 25 जागांसाठी जी मास्टर्स मध्ये असते त्याच्यासाठी मग 100-200 मुलं मास्टर्सला सीईटी देतात आणि डिपार्टमेंट 6 MSc डिपार्टमेंट 4 आणि पर डिपार्टमेंट 6. मॅक्स टू मॅक्स जिथं प्रेफरन्स जास्त गेला आहे त्या डिपार्टमेंटमध्ये 7 लोक, कारण 25 मुलांना डिवाइड करते. बट 25च्या वर त्यांनी एकाही पर्सनला ऍडमिशन नाही. इंडिव्हिज्युअल अटेन्शन आणि पर्सनला इन्स्ट्रुमेंट ऍक्सेस हे सगळं लिमिटेड असल्यामुळं आणि गव्हर्नमेंट इश्यूड असल्यामुळं गव्हर्नमेंटचा रूल आहे. हे औरंगाबादच्या कॉलेजलाही सेम आहे, मुंबईच्या कॉलेजलाही सेम आहे, ॲज वेल एज नागपूरच्या कॉलेजचाही रूल सेम आहे. 75 मुलं 75च्या वर एक बॅचलर्समध्ये फार तर फार 51-52 मुलं करू शकतो. बट पोस्ट ग्रॅज्युएशनला तुम्हाला आहे 25ची. मग आता हे आपलं डिपार्टमेंट बद्दल चाललंच आहे तर आम्हाला जरा सांग ना की कुठले कुठले कसे डिपार्टमेंट असतात, काय असतं. अगदी एखादं छोटं आम्हाला हे दिलं तरी एक्झाम्पल सांगते. आता फॉरेन्सिक मध्ये जर आपण बघायला गेलं तर 30 ते 40 डिपार्टमेंटच्या वर डिपार्टमेंट. त्याच्यामुळं दुसरं मेन आव्हान असं होतं की जेव्हा एका फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये इंटरव्ह्यूसाठी कोणी जातो, जॉब शोधण्यासाठी कोणी जातं, तर इंटरव्ह्यूवरचे जे क्वेश्चन्स असतात, प्रश्न असतात तुम्हाला विचारायचे, ते सगळे तुमच्या बेसिक केमिस्ट्री बायोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारले जातात. त्या रिएक्शनमध्ये काय होतं आणि तेव्हा फाईट द्यायला किंवा अपोजिशनला एक BSc केमिस्ट्रीवाला मुलगाही आपल्याला फाईट देऊ शकतो. BSc फिजिक्सवाला मुलगा मुलगी जे कोण असेल ते फाईट द्यायला रेडी असतात. आणि ॲज पर इंडियाचा जो जनरल रूल आहे, एक फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये 33% ऑफ एक्सपर्ट ज्यांचं एज्युकेशन BSc फॉरेन्सिक आहे, फक्त 33% मुलांनाच ऍडमिशन. आणि दरवर्षी पास आउट होऊन 50 ते प्रत्येक कॉलेजमध्ये 50 मुलं दरवर्षी 150 मुलं पास आउट होतात. तर त्या 150 मुलांसाठी गव्हर्नमेंटमध्ये सध्या कमतरता खूप आहे फॉर जॉब ऍप्लिकेशन. पण मग काही वेगळे स्किल सेट डेव्हलप केलं तर कुठं काही वेगळे स्किल सेट्स म्हणजे ट्रेडिशनल फॉरेन्सिकसाठी असे स्किल सेट्स डेव्हलप करून प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब्स थोडे डिफिकल्ट आहेत. बट कम्प्युटर सायन्स जसं मी म्हणतो इमर्जिंग जो आहे त्याच्यात एक्स्ट्रा स्किल सेट्स म्हणजे सायबर सिक्युरिटीचे जे स्किल सेट्स असतात, एक इथिकल हॅकर झाला किंवा पेनिट्रेशन टेस्टर झाला, ॲज वेल एज तुमच्याकडे सायबर सिक्युरिटीचं एज्युकेशन असून फॉरेन्सिकचं जर एज्युकेशन असेल तर तुम्ही एका प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये ॲज अ फॉरेन्सिक एक्सपर्ट ॲज वेल एज सायबर सिक्युरिटी अनालिस्ट दोन्हीच्या स्पेशलायझेशन घेऊन
पुढे इम्प्लिमेंटेशन करू शकतात. बर, मग तू खरं हे सगळं इकडं कशी वळली, म्हणजे इकडे तुझं फॉरेन्सिक सायन्सची ऍडमिशन कशी तू घेतली इकडे? फॉरेन्सिक सायन्स एज्युकेशन ऍक्च्युली माझं डिसिजन हे जेव्हा मी 14-15 वर्षाचे होते तेव्हा झालं. अरे पण त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स असा होता की काहीतरी नवीन ब्रांच आहे, ह्याच्यात कुणीच आजपर्यंत घुसण्याचा प्रयत्न नाही केलेला आणि त्याच्याबद्दल माहिती थोडी मग तशी कमीच आहे. मग त्याच्याबद्दल थोडीफार माहिती, हम्म. त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन हम्म. इंटरनेट म्हणा हम्म. किंवा जे कोण आपले लोक ओळखीचे हम्म. असतील, ज्यांना कोणाला विचारलं तर त्यांच्यासाठी फॉरेन्सिक सायन्स हा एक विषय फक्त CID निगडीत होता. हा, आम्हाला ऍक्च्युली आतापर्यंत तेच माहित होतं की CID मध्ये जे होतात तेच फॉरेन्सिक डिपार्टमेंट. पण माझ्यासाठी हा विषय फक्त CID मधून आला असं मला कधीच नाही वाटलं की CID मध्ये डॉक्टर साळुंखे जे करतायत किंवा डॉक्टर तारेकाचे करतायत त्या गोष्टी एकदम बरोबर आहेत असं कधीच नसतं. कारण म्हणजे तुझी ठरलेली आवड होती म्हणूनच तू तिकडं तशी त्या पद्धतीने गेलीस, शोध घेतला त्याचा तू आणि तिकडे गेलीस. कारण त्याच्यात काहीतरी मग तू- नवीन शिकायला मिळत मग आता तू त्याच्याशीच रिलेटेड काम करतेस? हो, आता मी प्रायव्हेट कंपनीत काम करते, मी गव्हर्नमेंटमध्ये नाही करत. तर मी प्रायव्हेट कंपनीमध्ये माझे एक्स्ट्रा स्किल सेट प्लस फॉरेन्सिक नॉलेज घेऊन एक सिक्युरिटी अॅनालिस्ट म्हणून मी जॉईन करते. बरं. माझ्या प्रोफाईलमध्ये मला थ्रेट हंटिंग जे सायबर सिक्युरिटीचा पार्ट आहे आणि फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन जो डिजिटल फॉरेन्सिकचा पार्ट आहे, ह्या दोन्ही गोष्टींचा माझा जॉब रोल आहे. बरं. तर जॉब रोलमध्ये फॉरेन्सिकचं इन्व्हेस्टिगेशन एका ऑर्गनायझेशनमध्ये का करायला लागतं, कारण आजकाल आपण जसं न्यूज ऐकतो की ह्या कंपनीचा हा डेटा लीक झाला, तो हे का तर खूपच झालंय आता सगळीकडेच. आता नॉर्मली एका बँकेचे पैसे चा लॉस होतोय, बँकेच्या प्रत्येक अकाउंट होल्डरचे इन्फॉर्मेशन लीक होत आहे, त्याचं मला कारण काय? ते सगळं शोधून काढण्यासाठी तुमची खरं तर गरज आहे. तर मग त्या कारणामुळं आमच्यासोबत जर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्येही लोकांचं फॉरेन्सिक मध्ये नॉलेज असेल तर त्या लोकांना हायर करून प्रायव्हेट कंपनी स्वतःला सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतात. तर ह्या गोष्टींमध्ये आमच्या प्रोफाईल्स जास्त काम केलं जातं. बर, मग तुला आता हा कोर्स इतका छान डिझाईन केलाय, तर तू आता हे पुढचं जे आहे की ह्याचा जो स्कोप आहे तो कसा व्यापक भारतामध्ये होऊ शकतो किंवा तुला भविष्य काय वाटतं? आता ह्या कोर्सचा एक मेन प्लस पॉइंट म्हणू शकतो की ह्या कोर्सबद्दल लोकांना अवेअरनेस वाढला आहे. ह्या कोर्सचा अवेअरनेस पोलीस डिपार्टमेंटमध्ये पर्यंत वाढलेला आहे. जर तुम्हाला ॲज अ ट्रेनर किंवा एका कॉलेजमध्ये तुम्ही ॲज अ टीचर जॉईन झाला नेट एक्झाम क्लिअर करून, नेट सेट क्लिअर करून, तर त्याच्यानंतर तुम्हाला पोलिसांनाही एज्युकेशन द्यायला. अच्छा, हे खूप मोठं काम आहे खरं तर आणि त्याची गरज पण खूप जास्त आहे. आणि औरंगाबादचं कॉलेज, औरंगाबाद डिस्ट्रिक्टमध्ये जेवढेही पोलीस डिपार्टमेंट आहे, औरंगाबादच्या डिस्ट्रिक्टमध्ये एक पोलीस ट्रेनिंग सेंटर आहे. बरं. त्या ट्रेनिंग पोलिसांनाही कॉलेजमध्ये इन्व्हाइट करून एक इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं, कारण त्यांना पण कुठेतरी माहिती देणं, कुठल्याही इन्व्हेस्टिगेशन मध्ये पोलीस ऑफिसर्सना ही माहिती देणं गरजेचं का होतं, कारण छोटे छोटे एव्हिडन्सेस असतात जे चुकून कुणाकडनं तरी हल्ले गेले, एका हाताळण्याच्या चुकीमुळं त्या माणसाची जी ट्रायल आहे, जी कोर्टमधली शिक्षा आहे ती डिसाईड होणार. बरोबर. एका माणसाच्या आयुष्यावर सगळं डिसिजन डिपेंड करतं. आणि असं नाही होत की एव्हिडन्स कलेक्ट होतात ते ग्राम्स किलोज अशामध्ये नाही म्हणत. त्याचे जे एव्हिडन्स ट्रेसेस असतात ते ट्रेसेस ही इतके छोटे असतात की त्या ट्रेसेसवरनं तुम्हाला रिपोर्ट देऊन त्या माणसाला हे करायचं असतं. म्हणजे खरं तर हे अगदी बारकाईनं करण्याचं काम आहे. त्याचबरोबर ह्याचा व्यापकता ही छोट्या गोष्टीपासून थेट पोलीस डिपार्टमेंट पर्यंत मोठ्या गोष्टीपर्यंत पसरलेली आहे. आज इथं यायच्या आधीपर्यंत मला फॉरेन्सिक डिपार्टमेंट म्हणजे फक्त ते CID आणि त्याच्यामधले ते डॉक्टर साळुंखे आणि ते सगळं करतायत इथपर्यंतच माहिती होती. पण आज शेफालीच्या या बियॉन्ड बुक्सच्या आजच्या टॉकमुळे मला वाटतं माझ्याबरोबरच तुम्हाला सुद्धा या डिपार्टमेंटची पूर्ण माहिती झाली असेल. तर अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आपण या बियॉन्ड बुक्सच्या टॉकमध्ये बोलवत असतो. शेफाली, तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. वेगवेगळ्या फील्डचं आजचं स्टेटस आणि त्या फील्डमधल्या
उद्याच्या ऑपॉर्च्युनिटीज याविषयी बोलतायत काही महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज बियॉन्ड बुक्समधून. विजन क्लासेस ऑनलाईन मॉड्यूल या चॅनलवर पाहत रहा बियॉन्ड बुक्स.